पुढची मोठी बातमी आहे ती मराठा क्रांती मूक मोर्चा संदर्भातली। हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे। 6 नोव्हेंबरला मुंबईत बाईक रॅली काढण्यात येणार आहे। मराठा मोर्चाची जोरदार रंगीत तालीम सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। सोमय्या मैदान ते CST या दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे। मराठा मोर्चाची रंगीत तालीम सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। सोमय्या मैदान ते CST दरम्यान जी बाईक रॅली काढण्यात येणार आहे त्याचं नियोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे। पुढच्या काही दिवसात म्हणजे 6 तारखेला हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। हेमंत, कशी तयारी सुरू आहे या मराठा मूक मोर्चाची? मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यासाठी रंगीत तालीम करण्यात येत आहे आणि ही रंगीत तालीम येत्या 6 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे। रविवार आहे आणि या रविवारी जी कोपर्डी आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणावर ज्या मूक मोर्चा निघत आहेत ती बाईक रॅली छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे आझाद मैदान ते सायंचं सोमय्या मैदान ते आझाद मैदान अशा पद्धतीची रॅली आहे। आणि या रॅलीसाठी पूर्णपणे मराठा समाजाचे नेते त्याचबरोबर कार्यकर्ते ते विभागवार त्या पद्धतीने आपल्या बैठका घेत आहेत। हेमंत, कसं स्वरूप असणार आहे या मूक मोर्चाचं? ह्या मूक मोर्चाचं बाईक रॅलीद्वारे आहे आणि ही रंगीत तालीम आहे आणि या रंगीत तालीमद्वारे एका पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न मराठा समाजाचे कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न करत आहेत। बाईक रॅलीमध्ये तर याच्यामध्ये महिला असतील त्याचबरोबर तरुण असतील आणि ज्येष्ठ कार्यकर्ते असतील अशा पद्धतीची माहिती मिळते आणि यासाठी आता विभागवार बैठका चालू आहेत आणि संयोजन समिती निर्माण झाली आहे। त्या संयोजन समितीवर संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि या जबाबदारीद्वारे त्यांनी संपूर्ण बाईक रॅली करणारे जे युवक असतील किंवा तरुणी असतील त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी दिली आहे आणि या जबाबदारीतनं एका पद्धतीने कोपर्डी हत्याकांड असू दे किंवा कोपर्डीचा बलात्कार असू दे आणि या मराठा आरक्षणाची मागणी आहेत या मागण्यांवर संपूर्णपणे आपले शक्ती प्रदर्शन करण्याचं ठरवले आहे आणि हा मूक मोर्चाद्वारे पुढील भविष्यात होणारा जो मोर्चा आहे त्याची नक्कीच हेमंत, धन्यवाद या माहितीसाठी।